नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. ब्रिज कोर्स यातील पार्ट 2 म्हणजे आज दुसरा दिवस. आज काय ॲक्टिव्हिटी करायची आहे याची आज आपण माहिती घेऊया. काल आपण एक भाग पाहिला, तो तुम्ही अभ्यास देखील केला असेल, स्वाध्याय वहीमध्ये तो सोडवला असेल. हे दररोज करायचं आहे. आपल्या ॲक्टिव्हिटी ह्या खूप छोट्या आहेत आणि समजून घेण्यासाठी 15 मिनटामध्ये आपण तो होमवर्क किंवा तो स्वाध्याय कंप्लीट करू शकतो. आज इंग्रजी विषयातील हा दुसरा ब्रिज कोर्स म्हणजे ॲक्टिव्हिटी दुसरी आहे. काय आहे हे समजावून घेऊ आपण आणि त्याप्रमाणे तुम्ही वाचा. ही लिसनिंग ॲक्टिव्हिटी आहे. कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत हे बघा. मी सांगतो. तुमच्याकडं ती स्क्रीन दिलेली आहे, वाचा तुम्ही. पहिलं आहे लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. काय करायचं आहे आपल्याला? अंडरस्टँड अनाऊन्समेंट अँड स्पीच ऑन फॅमिलियर टॉपिक्स. आता खाली एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे ज्या काही सूचना दिल्या आहेत, इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, त्या इन्स्ट्रक्शन्सचा वापर करून ती ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. बघा, फाइंड स्पेसिफिक डिटेल्स, फॅक्ट्स, information in the form of speech, dialogue or story, whatever it you try to understand yourself. आणि ह्यासाठी तुम्हाला दीक्षा ॲपची लिंक देखील दिलेली आहे. हे मी तर तुम्हाला सांगणारच आहेत, पण आणखी माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सपोर्टला दीक्षा ॲप ह्याची लिंक देखील इथे दिलेली आहे. तर ती देखील परत तुम्ही पाहू शकता. ती 2-3दा ऐका. हे सांगितलेलं जे ॲक्टिव्हिटी आहे ती ऐका आणि मग तुम्ही ती सोडवायची आहे. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, हे वरच्या ज्या सूचना आहेत त्या टीचर्स, पॅरेंट्स, फॅसिलिटेटर्स यांना आहेत. तर आता मी तुम्हाला हे स्पीच, भाषण योग्य पद्धतीनं ऐकवणार आहे. तुम्ही ते ऐकायचं आहे. तुम्ही तुमच्या त्या पॅराग्राफमध्ये बघा आणि त्यानंतर काही प्रश्न देखील आहेत, त्याची ॲन्सर देखील दिलेले आहेत. आणि फक्त तुम्हाला काय इव्हॅल्युशनसाठी जे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. बघा, लिसन द स्पीच अटेंटिव्हली. लक्षपूर्वक ऐका. थिंक अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. हे ऐकल्यानंतर त्याच्यावर विचार करा आणि ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द टीचर. मी तुम्हाला आता सूचना सांगितलेल्याच आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. आणि तुम्ही काय करा, डिस्कस टू द क्लास. म्हणजे आता आपण ऑनलाईनमध्ये आहोत आपण, म्हणजे त्याचे जे डिस्कशन आहे ते आपले फ्रेंड्स असतील, तुम्हाला ते करा किंवा शिक्षकांशी करा. म्हणजे थोडक्यात ग्रुप डिस्कशन व्हावं. फील फ्री व्हाईल आस्किंग क्वेश्चन्स. आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला मुक्तपणे त्याची उत्तरे द्या. बघा, आपल्याला काय करायचं आहे आता मी सांगतोय. पहिल्यांदा हे जे पॅराग्राफ दिलेला आहे तुम्हाला ऐकायसाठी, तो स्पीच अबाउट हेल्थ अँड फिटनेस. बघा, आरोग्य आणि फिटनेस याच्याविषयीचं हे एक उतारा आहे आणि ते भाषण तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि त्या दिलेल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. बघा कसं आहे ते. आता मी वाचणार आहे, तुम्ही ऐकायचं आहे. हे जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलात तर तुम्हाला हेल्थविषयी, फिटनेसविषयी काही इन्स्ट्रक्शन्स, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. तर बघूया आपण. बघा, गुड मॉर्निंग चिल्ड्रन. टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट health and fitness. Every student must try
to keep good health. It is not very difficult to do so. The first requirement is early to bed and early to rise. Morning air is very fresh. We should take exercise in this air. Here we can do yogasan and pranayams. Yogasans and pranayams. Second paragraph. Food plays very important role in development of health. We must take a balanced diet. We should take a fresh, healthy food and avoid junk food because it is unhealthy for our body. Milk and some butter must be a part of our diet. We should take we should take meals at regular times. It is not good to keep on eating something or the other all the time. Then, for a healthy body, we need to a tension free mind. We can do meditation for peace and tranquility. At last, we can say health is wealth. आता हे आपण ऐकलेलं आहे पॅरेग्राफ. हे लिस्निंग स्किल आहे. आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक ते ऐकलेलं आहे. खाली काही प्रश्न दिलेले आहेत. लिसन टू द स्पीच अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता हे ॲक्टिव्हिटी पहिला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर हेल्थ? यू कॅन ट्राय टू आन्सर इट. बी, व्हाय शुड वी अवॉइड जंक फूड? तो ऐकून वाचून तुम्ही लिहू शकता. बी काय आहे? से whether the following sentences are true or false. A, morning air is not good for exercise. You can try to say or write true or false. We can do meditation for peace of mind. Try to say true or false. It is good to keep an eating all time. Try to say true or false. We must take a balanced diet. True or false. This is page number 1. Page number 2. Solved activities. बघा, तुम्हाला मी आता आणखीन एक माहिती देणार आहे. ती म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज अँड its usefulness. How do trees help us? You know very well, trees supply us different types of flowers, fruits, medicines, herbs, and important thing is supply the oxygen. We plant more and more, ग्रो ट्रीज मोर अँड मोर. म्हणजे थोडक्यात काय की झाडे लावा, झाडे जगवा. वनस्पतीपासून आपल्याला काय काय मिळतं हे आपण पाहतो. ह्याचा अभ्यास झालेला आहे. तर तुम्ही त्याचं महत्त्व हे सांगायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. हाऊ डू ट्री हेल्प अस? कशा प्रकारे आहे ते हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही काय करायचं आहे तर ग्रुप तयार करायचे आहेत आणि त्यातून डिस्कशन करायचं आहे आणि ते ग्रुप डिस्कशन वरून ते आपण सादर करणार आहोत क्लासमध्ये वगैरे. आता पुढे आपल्याला काय दिलेलं आहे पहा की एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रिएन्फोर्समेंट. म्हणजे आता आपल्याला ही काय करायचं आहे की एक
डायग्रॅम दिलेला आहे आणि आत्ता ही जी आपल्याला ॲक्टिव्हिटी सांगितली ना त्याला अनुसरून एक ॲक्टिव्हिटी अशी दिलेली आहे की त्याचे समांतर अशी ॲक्टिव्हिटी वेल्दी हॅबिट्स गेट अप अर्ली brushing teeth in the morning and night, early go to bed, take bath every day, cutting nails every week, after meal, rinse our mouth. This is parallel activity. आता तुम्ही काय करायचं आहे, राईट डाऊन द डिफरंट वेज टू बी हेल्दी अँड फिट. म्हणजे काय करायचं आहे की आणखी कोणकोणते मार्ग आहेत की आरोग्यपूर्ण आणि सुदृढ होईल असे कोणकोणते मार्ग आहेत हे तुम्ही वर दिलेल्या माहितीवरून दिलेल्या चार्टवरून सोडवायचे आहे. त्याचबरोबर खाली तुम्हाला एक व्हिडिओ दीक्षा व्हिडिओचा कंटेंट क्यू आर कोड दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही ते देखील माहीत करून घेऊ शकता. आणि मग ते तुम्ही पुढं आपल्याला काय दिलं आहे पहा, माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. हे अभ्यास केल्यानंतर मी आज काय शिकलो, द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ अँड फिटनेस इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये आरोग्य आणि आपली सुदृढता जीवनामध्ये कशा प्रकारची आहे हे शिकलेलो आहे. अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. आणखी तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आणखीन समजेल. आणखीन काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉल करून आपल्या विषय शिक्षकाशी, पालकांशी, मित्रांशी ही चर्चा करू शकता. देअर इज ग्रुप डिस्कशन अँड यू कॅन you can talk to your friends, your parents, teachers, and try to understand this skill. Okay.